नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कशा गमती असतात, बघण्यासारख्या असतात की सध्या शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आपल्याला सरकार किती आणि कसं घाबरलं आहे हे सांगण्याची खूप सुरसुरी आलेली आहे. त्यामुळे रोज कुठचे दौरे रद्द झाले, अदूबाळाने घटनाबाह्य सरकारला कसं सळो की पळो करून सोडलं, अशी महान महान ब्रह्मवाक्य माध्यमांच्या वाडग्यात आदित्य ठाकरे फेकत असतात आणि ती सगळी माध्यमं ते गोळा करून पक्वान्न म्हणून तुमच्या आमच्या गळ्यात मारायचा प्रयत्न करत असतात. पण यातला एकही हरीचा लाल त्या कोविड घोटाळ्यात सोन्याची बिस्किटं, सोन्याचे बार पकडलेले महापालिकेचे अधिकारी सुजित पाटकर यांच्याविषयी इतक्या बातम्या येत आहेत, त्या मात्र दाखवत नाहीत, त्याविषयी चर्चा होत नाही. तेव्हा मग शंका येते की चहा पाजायला धाब्यावर न्यायला रागावणारे पत्रकार हे अचानक असे गप्प काय या बाबतीत? का धाब्यावर इतकं तोंड भरून ठेवलेलं आहे की तोंड वर करून आणि उघडून आदित्य ठाकरेंना महापालिकेच्या घोटाळ्याबद्दल बोला, ईडीच्या आरोपपत्राबद्दल बोला, असा एकही प्रश्न का विचारला जात नाही? मित्रांनो, कशी गंमत असते बघा. एक एक तपशील बाहेर येत आहेत. ते महापालिकेच्या कोविड सेंटर उभी करण्यासाठी 32 कोटी रुपये काढले गेले, वाटले गेले. त्यातून अधिकाऱ्यांना, कंत्राटदारांना, आणखीन कोणाला सोन्याची बिस्किटं वाटण्यात आली, इथपर्यंत बातम्या बाहेर आल्यात. पण पत्रकारांची असली बोबडी वळलेली आहे की यांच्याच तोंडात चाय बिस्कुटाऐवजी सोन्याची बिस्कुटं घातली आहेत का, असा प्रश्न विचारावा लागणार आहे. कारण रोज निरर्थक फालतू बिनबुडाचे आरोप आदित्य ठाकरे करतात, त्यांना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते. पण त्या सोनीच्या बिस्किटाचा आरोपपत्र वगैरे आहे, त्याचं कोपऱ्यात कुठे कोणी जाता जाता जय हो म्हणायचं आणि बाकीची आरती दुसरीच गायची आणि शेवटी जय हे वगैरे म्हणतात किंवा काय तो जय देव म्हणतात तसं ओरडायचं. बाकीची आरती नको ती चालू आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो की ज्या पद्धतीची माहिती बाहेर आलेली आहे, कोविड घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, त्यातले पैसे, त्यातलं मनी लॉन्ड्रिंग, ते कुठल्या खात्यातून कुठे फिरवले, तिथून सोन्याची बिस्किटं कशी खरेदी झाली, ती कोणी कोणाला वाटली, इथपर्यंतचे तपशील बाहेर आलेत. ते बिचारे यूट्यूबर्सना बाहेर काढावे लागत आहेत. आणि ज्यांच्यावर ही मूळ जबाबदारी आहे ते मात्र आम्हाला चहासाठी धाब्यावर कशाला बोलवता, आम्ही इतके विकाऊ नाही असं म्हणून सांगतात की आम्हाला सोन्याच्या बिस्किटात तोलावं लागतं, मटणाच्या कोंबड्याच्या तंगडीवर आमचा लिलाव होत नाही असंच सांगतात ना. नसेल तर हा विषय किती खळबळजनक व्हायला पाहिजे मित्रांनो. 32 कोटी रुपये एक ब्लॅक लिस्टेड कंपनीला मुंबई महापालिका देते आणि खर्च झाला आहे की नाही, काम झालं आहे की नाही हे पण बघितलं जात नाही. आणि त्याचा तपास करता समोर काय येतं तर सोन्याची बिस्किटं कोणाकोणाच्या तोंडात कोंबली आहेत. आदित्य ठाकरे हे आरोप करा, सळो पळो वगैरे वगैरे बोलत राहा, काही बिघडत नाही. घटनाबाह्य म्हणा, मान्यता प्राप्त नसलेल्या पक्षाचे घटनाबाह्य, नियमबाह्य पक्षप्रमुख, त्यांचे अधिकृत सुपुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संबंधी बोलतोय मी. रोज ते आपलं घटनाबाह्य अगत्याने म्हणतात. उद्धव ठाकरेंना पण कधी आदरणीय म्हणत नसतील, पण एकनाथ शिंदेना मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्री हे अगत्याने म्हणतात. हे सगळं प्रकरण जे झालं आहे त्याच्याबद्दल तोंड उचकटून बोला ना. एक शब्द बोला की बाय दानांत खोटं आहे, असं काय नाही, माझ्याकडे पुरावे आहेत. कसे ते 32 कोटी निघाले, ते कुठच्या खात्यात गेले,
ते कुठल्या कुठल्या रुग्णांवर खर्च झाले, कुठली कुठली काही ती उपचाराची साधनं खरेदी झाली त्याच्यावर खरेदी झाले, ज्या ज्या डॉक्टरांना किंवा मेडिकल कर्मचाऱ्यांना पगार दिला त्या ह्या व्यक्ती आहेत, इथे इथे राहतात, त्यांचे हे पत्ते. हे का नाही आदित्य ठाकरे बोलत? थेट तुमच्याकडे बोटं दाखवली जात आहेत. ते जे काय सुजित पाटकरचं ईडी समोर आलेलं वक्तव्य वगैरे किंवा जबानी त्याचा आधार घेऊन संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची नावं राजरोसपणे उच्चारली जायला लागलीत. पण त्याच्याबद्दल आदित्य ठाकरे बोलणार नाहीत. कारण ते अंगावर येईल. एकनाथ शिंदे जे बोलतात त्याच्यात एक चूक, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले, असं जेव्हा एकनाथ शिंदे बोलतात ते मला गैरलागू वाटतं. त्यांनी आता ह्याच्यापुढे म्हणायचं की सोन्याचं बिस्किट तोंडात खात खात जन्माला आले, असं आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोललं तर हरकत नाही. आणि त्याचा त्या सोन्याच्या बिस्किटांचा तोबरा, हे सगळे आविष्कार स्वातंत्र्याचे दीर्घकालीन लढवय्ये त्यांच्याही तोंडात कोंबलेला दिसतो. कारण त्यांना आदित्य ठाकरे सरकारला जाब विचारतात याचा अत्यानंद झालेला आहे. पण आदित्य ठाकरेंना कोणतरी जाब विचारतोय, त्याची उत्तरं का येत नाहीत? सुप्रियाताईंना असा प्रश्न पडलाय की निवडणूक आयोगाचा पेपर फुटला का? अहो, इकडे ईडीचा पेपर फुटला आहे, ज्याच्यामध्ये तुमचं लाडकं सरकार सत्तेत असताना जे घोटाळे झालेत त्या घोटाळ्याच्या सगळ्या भानगडी बाहेर यायला लागल्यात. आणि बचाव काय आहे तर कायद्यानुसार आम्हाला भ्रष्टाचार करण्याचा अधिकार दिला होता. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असोत किंवा सगळे उबाटा शिवसेनेचे पदाधिकारी असोत, त्यांचा या बाबतीतला एकमेव बचाव काय आहे की अशा महामारीच्या प्रसंगी जो एक ब्रिटिशकालीन कायदा लागू होतो त्यामध्ये टेंडर वगैरे मागून एखादं काम देण्याची गरज नसते, थेट कोणालाही काम देता येतं. ती पळवाट शोधून राजरोज भ्रष्टाचार करण्यात आला. लाखो लोक तडफडत होते, उपायाअभावी तडफडत होते. कोणाला बेड मिळत नव्हते, कोणाला व्हेंटिलेटर मिळत नव्हते. आणि यांची मात्र कागदोपत्री खोट्या कंपन्या बनवून, खोटे चेक काढून, पैसे घेऊन सोन्याचे बिस्किटांची खरेदी चालली होती. त्याबद्दल बोलायला वेळ नाही. दावोसला जाऊन काय झालं? अरे जाऊन दे दावोस. इकडे मुंबई महापालिकेत काय झालं? BKCमध्ये असेल किंवा त्या दहिसरला जे मोठमोठे अवाढव्य कोविड सेंटर उभारले, तिथे काय कारभार चालला होता? ठाण्यामध्ये ज्या कंपनीने, आपला पुण्यामध्ये ज्या कंपनीने कोविड सेंटर उभारलं, त्या सेंटरमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता पहिल्या 2 दिवसात, ज्याने त्याच समारंभाचं बातमी पण देण्याचं काम केलं होतं, त्याचा पण मृत्यू झाला. अशा सेंटरमुळे जी कंपनी ब्लॅकलिस्टेड झाली होती त्याला परत मुंबईमध्ये तेच काम देण्यात यावं, इथपर्यंत स्वच्छ कारभार 1 नंबरच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी आणि नातलगांनी केलेला आहे. आणि त्याबद्दल बोलायचं नाही. स्वतःच्या पैशाने जा परदेशी जायचं तर. मग सोन्याची बिस्किटाचा तोबरा जो भरता तो कुठून कमावलेल्या पैशाचा आहे? कुठून कमावले ते पैसे? मातोश्री 2, मातोश्री 3, मातोश्री 5 जे काय चालू आहे, आज ना उद्या तिथपर्यंत येऊन ठेपणार आहे. आणि मुंगीच्या गतीने ईडी सारखी संस्था चालते. ईडी, CBI, NIA ह्या संस्था कासव गतीने चालतात, मुंगीच्या गतीने चालतात. पण शेवटी पल्ला गाठतात, हे सुद्धा विसरू नका. हे सुद्धा विसरू नका. जी बातमी आली आहे त्याचा इन्कारसुद्धा केलेला नाही. ही काय संजय राऊत असेल किंवा कोण, त्यांचं नाव घ्या, मग कुठलीही कॉन्ट्रॅक्ट मिळतात असं त्यांचाच भागीदार कोण पाटकर वगैरे सांगतो, अशी जबानी आहे म्हणतात. ते खरं असेल तर मित्रांनो,
हे निवडणुकीच्या तोंडावर पुढे आलं की काय होईल याचा विचार करा. कोण सळो की पळो होईल, पळता भुई थोडी कोणाला होईल. आदित्य ठाकरे शब्द आहेत मराठीतले म्हणून कुठेही वापरून चालत नाही. 1.25 वर्ष झालं एकनाथ शिंदे टस से मस नाही हुए, काहीही सळो की पळो झालेलं नाही, त्यांचं व्यवस्थित चालू आहे. तुमच्यानंतर त्यांनी शरद पवारांचा पण पक्ष फोडला आहे. अजितदादा 40 आमदार घेऊन इकडे आलेत. सळो की पळो व्हायची पाळी तुमच्यावर आली आहे. महाविकास आघाडी बारगळली आहे आणि इंडिया नावाची वेगळी आघाडी तयार करायची वेळ आली आहे. आणि आदूबाळाने सरकारला सळो की पळो करून ठेवलं. ही सगळी भाडोत्री पत्रकारांची गँग समोर बसली ना की अशा नाकाचा शेंबूड पुसला तरी लावा रस बाहेर आला म्हणून कौतुक होणारच. वाघाच्या बछड्याचं नाव आदित्य आहे म्हटल्यावर त्याला बघायला आदित्य ठाकरे पोचले. काय कौतुक आहे बघा मित्रांनो, काय कौतुक आहे. जे जे काही करा 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 म्हणून रोज म्हणताय ते तुमच्या 2.5 वर्षात तुम्ही का केलं नाही याचाही एकदा खुलासा करा. पत्रकारांनी तोही खुलासा मागावा. आज ज्या ज्या गोष्टी तुम्ही करा म्हणता, जे काम हाती अर्धवट असताना देवेंद्र फडणवीसांना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं होतं, ती कामं पण ठप्प करून ठेवली तुम्ही. 2.5 वर्षानंतर गेलेत, काढले गेले, तेव्हा ती कामं परत सुरू झाली. तर आपण कामं ठप्प करणं, विकास कामात बाधा आणणं यापेक्षा अधिक काय केलं. किती मराठी रोजगार निर्माण केले. आणि रोज मराठी 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 म्हणता तर मग त्या मुलुंडला त्या देवरुखकर नावाच्या महिलेला गुजराती सोसायटीतून हाकून लावण्यात आलं. तेव्हा तुमच्यातला एकही माणूस का गेला नाही. भांडूपपासून जवळ असलेले संजय राऊत का गेले नाहीत. तिथे मनसेला का जावं लागतं. मराठी अस्मिता आमचा वडिलार्जित विषय आहे म्हणून रोज टेंबा मिरवायचा. रोज अमुक गुजरातला पळवलं, तमुक गुजरातला पळवलं म्हणून टाहो फोडून रडायचं. मग त्या मुलुंडमधली अख्खी सोसायटी गुजराती लोकांनी मुंबईत बसून पळवली आहे आणि तिथून मराठी माणसाला पळवून लावतात. तेव्हा तुम्ही काय करणार. तर अग्रलेख लिहिणार, कॅमेऱ्यासमोर येऊन इशारे देणार. पण कारवाई कोणी करायची, ती मनसेने करायची. बाकी सरकारी पातळीवर काम असेल ते एकनाथ शिंदेनी करायचं. आणि आम्ही काय करणार, तर आम्ही फेसबुक लाईव्ह करणार. आम्ही सिने तारकांबरोबर पार्ट्यांमध्ये जाणार, नाईट लाईव्ह जगणार. कुठे घेऊन गेलाय तुम्ही शिवसेनेला, कुठे घेऊन गेलाय. पण असो, याही गोष्टी बाजूला पडतात, हळूहळू बाजूला पडणार आहेत. आज ना उद्या त्याची गंभीर दखल सगळ्या जगाला घ्यावी लागणार आहे. आणि माध्यमांनी बातम्या दिल्या नाहीत तरी संथ गतीने पास वो आने लगे जरा जरा अशा क्रमाने या तपास यंत्रणा मातोश्रीच्या दिशेने पुढे सरकत आहेत. माध्यमांनी त्याच्यावर पांघरूण घातलेलं असलं म्हणून ज्या वेळेला हे विषय कोर्टात उभे राहतील तेव्हा त्याला जोड आरोपपत्र येतील. तेव्हा मग सोन्याची बिस्किटं विसरावं लागेल आणि क्वारंटाईनमध्ये जाऊन पडावं लागेल. कारण घोटाळा करोनाचा आहे तर करोनाशी क्वारंटाईन जोडलेलं आहे. नाहीतरी तुम्ही पक्ष चालवता म्हणजे क्वारंटाईनमध्येच असतात. मनीषा कायंदे असोत, नीलम गोरे असोत, शिशिर शिंदे असोत, पक्षातून गेल्या 1.25 वर्षात जाणारा प्रत्येक माणूस सांगत होता की उद्धव ठाकरे काय आणि आदित्य ठाकरे काय अजूनही कोविडच्या काळातून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग चालू आहे. मग काय अँटी सोशल डिस्टन्सिंग बंद झालं आहे. सगळे एका पाठून एक किशोरी पेडणेकर, वायकर यांना नोटिसा निघत आहेत, समन्स निघत आहे, आरोपपत्र दाखल होत आहेत. आणि फिकीर कसली चालली आहे. डावोसला जाऊन कुठले पैसे खर्च झाले
आणखीन कुठे घानाला जाणार, लंडनला जाणार, तर तिथे काय काम होतं ह्यांना आधी विचारलं पाहिजे. ह्यांना आधी विचारलं पाहिजे. वागणं आणली ती ओरिजिनल आहेत का? आदित्य ठाकरे इतिहासकार पण झालेले आहेत, इतिहासकार पण झालेत. खरं तर आदित्य ठाकरेंनाच त्या ज्ञानव्यापी मशिदीचा सर्वे करायला पाठवलं पाहिजे होतं. वागणं खरी की खोटी, 3 वर्ष येणार, लोनवर येणार की परमनंट येणार, काय 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 प्रश्न आहेत. अरे तुमच्या काळात तो विषयसुद्धा तुम्ही काढला नाहीत. लाज तर बाळगा. आपल्या 2.5 वर्षामध्ये आपण ढिंब काही केलं नाही, आज दुसरे काही करतायत तर त्याला नाकं मुरडत बसायची, त्याच्यावर प्रश्न विचारायचे. तर ते विचारणं आपण काय केलं हे सांगा. ठीक आहे, फॉक्सकॉन कंपनी कित्येक महिने त्यांच्याशी चर्चा चालू होती, पण त्यांना योग्य वेळात जमीन दिली नाही आणि ते उठून प्रकल्प गुंडाळून गेले. तेव्हा मात्र एकनाथ शिंदेंच्या त्यांनी 15 दिवसात केलं पाहिजे होतं, तुम्ही 6 महिन्यात केलं नाही. पण एकनाथ शिंदेंकडे जादूची छडी आहे. त्याने सत्तेत आल्यानंतर 15 दिवसामध्ये त्या फॉक्सकॉनला जमीन द्यायला पाहिजे होती आणि ती इन्व्हेस्टमेंट रोखून धरायला पाहिजे होती. तुमच्या कालखंडामध्ये 5-6 महिन्यामध्ये तो प्रकल्प इथे का आला नाही, त्यांना जमीन का दिली नाही? आम्ही कसे 6 महिने नालायक होतो, पण एकनाथ शिंदे तर कर्तबगार आहेत ना. मग त्यांनी 10 महिन्यात केलं पाहिजे. ही जर 10 दिवसात केलं पाहिजे एकनाथ शिंदेने ही अपेक्षा असेल, तर आपण 2.5 वर्ष नाकर्ते कसे होतो ते आधी सांगितलं पाहिजे. काय माणसं बोलतायत, काय दाखवलं जातंय, हे सगळी लाज लज्जा कोळून प्यालेले आहेत, सगळे कोळून प्यालेले आहेत. सोनाच्या बिस्किटावर न बोलणारे चाय बिस्कुट आणि ढाब्यावर बोलवलं म्हणून चिडतात का, त्याचं उत्तर इथे कळेल. आम्ही काय साधी ग्लुकोजची बिस्किटं खाणारे आहोत का ढाब्यावर यायला, चहावर यायला? आम्हाला सोन्याची बिस्किटं लागतात. बरोबर आहे ना? कसं सगळं रॅकेट असतं बघा मित्रांनो, कसं रॅकेट असतं. आपल्यासमोर सातत्याने दिशाभूल कशी माध्यमातून चालली आहे त्याचं हे उत्तर आहे मित्रांनो. आणि सगळ्यात मोठं, त्या देवरुखकर बाईला मदत करायला शिवसेना उभाठा गेली नाही. त्याचं खापर शिंदेंबर फोडायचं आणि तिच्या मदतीला त्या महिलेच्या मनसे जाणार. मनसेने चकार शब्द एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सरकारबद्दल बोलले का? नाही, पण काम केलं, आपल्याला जमेल तेवढं केलं. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि उभाटा शिवसेना म्हणजे काय? आम्ही काही करणार नाही, आम्ही दुसऱ्यांच्या नावाने बोटं मोडणार, दुसऱ्यांच्या विरोधात नाकं मुरडणार, प्रत्येकावर प्रश्नचिन्ह लावणार आणि सोन्याची बिस्किटं मोजणार, बछडे बघायला जाणार. असो मित्रांनो, फार काळ नाही चालत असं. आणि ज्या पद्धतीमध्ये हे जर ईडीचं आरोपपत्र दाखल झाले, त्याचे बारीक बारीक तपशील समोर येत आहेत, ते बघितले तर पासवो आने लगे जरा जरा हे गाणं खरं होत जाणार आहे, खरं होत जाणार आहे. आणि मग तेव्हा गप्प राहता येणार नाही, तेव्हा गप्प राहता येणार नाही. फास आवळत चाललंय हे लक्षात घ्या. ते सरकार कोसळणार होतं आणि पोलीस घेऊन महापालिकेत घुसणार होते आदित्य ठाकरे. 1 जुलै 2023 आठवतं? मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानपर्यंत मोर्चा काढलेला भव्य आदित्य ठाकरेंनी, आणि इशारा काय दिला होता? पोलीस घेऊन महापालिकेच्या मुख्यालयात घुसणार, सरकार बदलणार आणि मग पोलीस घेऊन जाणार. अजून सरकारला धक्कासुद्धा लागलेला नाही आणि हे महापालिकेत घुसायचं विसरूनसुद्धा गेलेत. आता परदेश दौऱ्यावर चाललेले, परदेश दौऱ्याचे हिशोब मागतायत. कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही म्हणतात, त्याची ही प्रचिती आहे मित्रांनो. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.